आपण निवडणुकीच्या निर्णयानंतर मित्र बंधू सगळे पत्रकार मला फोन करत होते, मी बोलत नव्हतो. आज मी ठामपणे काही गोष्टी मांडतो तुमच्या पुढं. त्याचं कारण असं आहे की मोदी साहेब असं म्हणावं लागतं ज्यांना आपल्याला. तर मोदी साहेबांना मी प्रश्न विचारतो. एक 2-4 वर्षापूर्वीची त्यांची एक क्लिप आहे सगळ्या चॅनलवर की जगभरामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका होतात आणि आपल्या इथंही बॅलेट पेपरवरती निवडणुका होतील असं आश्वासन मोदी साहेबांनी दिलं होतं. पण EVM मध्ये मतदान घेण्याचं खास कारण काय आहे हे आजवर आम्हाला कळलं नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये त्या ठिकाणी जर लाईन लावून लोक रांगेत जाऊन बॅलेट पेपरवरती निवडणुका घेत असतील तर आमच्या भारतामध्ये अजूनही खेड्यांचा विकास झालेला नाही आहे. शिक्षणाची पाहिजे तेवढी उंची गाठलेली नाही आहे. आम्ही शौचालयाबद्दल बोलतोय. मोदी साहेब शौचालय करतात. त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगा, आज आचारसंहिता नसल्यामुळे मी उघड बोलतो, प्रभू रामचंद्राला स्मरून सांगा, EVM मध्ये घोटाळा आहे की नाही मोदी साहेब? शरद पवार साहेब सुद्धा म्हणतात, आज त्यांचं वय पाहता त्यांचा जरी दारुण पराभव झाला असला तरी एवढा दारुण व्हावा असं मला बारामतीतला विरोधक म्हणून सुद्धा वाटत नाही. कारण त्यांचं इतकं कार्य असल्यानंतर मी म्हणतो ठीक आहे ना, ओव्हरऑल आमच्यासारख्या लोकांना विरोधकांना 100 जागा तरी मिळायला पाहिजे होत्या. 100 बरोबर. आज जर अशा पद्धतीने EVM मध्ये जर घोटाळा असेल असं शरद पवार साहेब म्हणत असतील तर उद्याच्या भविष्यासाठी या महाराष्ट्रामध्ये बौद्धिक पातळीवरचा जर विरोधक कोण असेल तर तो डॉक्टर आदित्य. शरद पवारांचं एवढं मोठं वजन असून त्यांचा जर दारुण पराभव झालेला आहे तर राजकारणामध्ये शरद पवारांच्या अतिशय लो लेवलला मी आहे. राजकारणामध्ये वयाने सुद्धा अनुभवाने सुद्धा जर त्यांच्याच माणसांना फसवण्यामध्ये भाजप यशस्वी झालेला आहे तर मला तर त्यांनी फसवलेला आहे. म्हणजे त्याच्यावर एक युक्तिवाद करतो. माझ्या या मित्राचा प्रश्न बरोबर होता की मी गॅरंटी देतो की शाहरुख खान जर वर्ल्ड वाईड राज्यातला आणि देशातला सिनेमा पोहोचवणारा असेल तर या राज्याला खऱ्या अर्थाने स्टारडम देणारा मी आहे. तुम्ही पत्रकार बंधू याचा पाठपुरावा करा. मी दिसल्यानंतर 100 लोक 2 मिनिटाच्या आत गर्दी करतात माझे फोटो काढायला. मग मतं जातात कुठं? प्रश्न आहे. बारामतीमध्ये दोन्ही गटांची कार्यकर्ते मला बघितल्यानंतर अक्षरशः पवार साहेबांचा बॅच, आदित्यदादांचा बॅच बाजूला ठेवून, त्यांचं उपरणं बाजूला ठेवून म्हटले, अभिजित दादा आम्हाला तुमच्याबरोबर फोटो पाहिजे. दोन्ही गट, दोन्ही पवार गट, दादा आणि तुतारी सुद्धा. मग जर माझे तिथे 1000 फोटो निघाले तर मी म्हणतो मिनिमम मला 200 मतं पाहिजेत ना. हे समजून घ्या. EVM मध्ये घोटाळा आहे तर मी तुमच्या माध्यमातून सांगतो पवार साहेबांना, पवार साहेब तुम्ही काहीतरी धाडशी पाऊल उचला. अभिजित बिचूकला शब्द देतो की मी न्यायाच्या बाजूला असेल. जर तुम्ही ठामपणे सांगत असाल EVM मध्ये घोटाळा आहे तर पवार साहेबांबरोबर मी पाठीराखा म्हणून त्यांचा उभा राहणार. हे सगळं शोधायला विथ टेक्निकल टीम. तुम्हाला 92 मतं पडली, 200 पडायला पाहिजे, 108 मतं तुमची चोरीला गेली असं म्हणतात. साधं गणित आहे हो. एवढी लोक कशी भाजपची निवडून आली हा प्रश्न आहे मला. कुठल्या पद्धतीने राजकारण चाललंय म्हणजे तुम्ही जर बघितलं की किती विरोधाभास होता, लोक काय बोलत होती त्यांच्याबद्दल, किती लोक उभी राहिली या वेळेला, म्हणून तर विरोध झाला ना. फक्त लाडक्या बहिणींच्या जीवावरती ही सत्ता आली का? बरं, लाडक्या बहिणींना मी आता प्रश्न विचारतो की लाडक्या भावांच्या 12% कपड्यांवरती GST होता, तो आता 18% करायचं चाललंय. तुमचा सिलेंडर जो होता तो जवळजवळ 1000 रुपयाच्या घरात आहे, तो 400 ला होता 10 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर तुम्ही तेल बघा ना, खाद्यतेल 150 रुपये लिटर. अरे काय तुम्ही काय सांगताय मला सांगा. लाडक्या बहिणी या आमच्या भगिनी आहेत. मॅक्झिमम माझ्या तर माता आहेत. पण त्या मातांनी विचार करायला पाहिजे की विरोधक निवडून येतात हे मला पटत नाही. कारण मग मला असं वाटतं की मग जे विरोधक आता पडले नामांकित ते सगळे फ्रॉड होते का? सगळे फ्रॉड होते म्हणून ते पडले का? हा माझा प्रश्न आहे त्या
नेत्यांना आणि जनतेला सुद्धा. तुम्हाला 2009 किती मतं पडले होते, त्याच्यानंतर किती पडले? 2009 12,762 मतदान झालेलं आपल्याला गुगलला बघा. सगळ्या गोष्टी आजकाल गुगलमुळे समोर येतात. कुणीही खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे मी काय खोटं बोलत नाही दुनियेपुढं. आणि मी ज्या पद्धतीनं माझे स्वतःचे पैसे खर्च करून हे सगळं करतोय ना, तर उद्याचा भविष्यातला महाराष्ट्राचा बुलंद आवाज फक्त डॉक्टर अभिजित बिचुकले आहेत. आणि इंशाअल्लाह ये कर्म होगा सब पे, ईश्वर का और अल्लाह का, ये महाराष्ट्र में